जाईन. आदमापूरला गेल्यावर काय काय करायचं तेवढं सांगून थांबतो. हातवर पकवास जरा हळू. आदमापूरला का जावं? एक काळ असा आहे, सगळ्याचे पुढे थोडे आवाज कमी. आदमापूरला जाताना समोर बसणाऱ्या एका माऊलीची अवस्था सांगतो आणि थांबतो. हे पुढे बसलेली माऊली आहे ना, तिला काय वाटतं ऐका राजेंद्र दादा. बाळतान्हा 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 घेऊन आले घरी, पेरणी या वावरी. बाळतान्हा 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 घेऊन आले घरी, पेरणी त्या वावरी. मन मारते मन मारते मन मारते मन मारते मन मारते तळण काढते मन मारते तळण काढते मन मारते. ह्यातनं दिवस काढलेत आम्ही. किती द्यावा आम्हाला अजून मामा. माझा शंकर शेठ झाला शेठ. ही सद्गुरू संत बाळूमामाची कृपा आहे. माझ्या सुरेश दादाला सुरेश शेठ म्हणतो महाराष्ट्रातला कीर्तनकार. ही मामाची त्यांच्यावर झालेली कृपा आहे. बस अजून काय द्या. हातवर एक साथ. सोन्याचं घुंगारू गोफणीला ताला लगेच नका टाळा. आपल्याला सहभागी होता येतं. तुम्हाला वाटेल बाळूमामा आहेत नाहीत. बऱ्याच जणांचा विश्वास नसतो. काही जण विश्वासाला कुलपाच्या आतमध्ये कडी लावून पेटीत बंद करून इथे येतात. पण त्यांना माझा फुकटचा सल्ला आहे. 2019 आणि 20 सालामध्ये कोरोना नावाचा रोग आला. एक नाही दोन नाही तीन नाही तब्बल महाराष्ट्रातली 17.5 लाख माणसं मेली. पण ध्यानात राहू द्या, त्या 17.5 लाखाच्या यादीला अजून तुमचं माझं नाव नाही आलं. हे सद्गुरू संत बाळूमामांच्या आपल्या उपकारात हे मान्य करावं लागेल. मागच्या वर्षात आणि या वर्षात गेल्या 365 दिवसात अशी कितीतरी माणसं दररोज आपल्या सोबत होती, आता आपल्यात नाही, निघून गेली. हो, काही अपघातानं गेले, काही चालता चालता गेले. पण मागच्या वर्षापासून आजपर्यंत आजचं कीर्तन ऐकण्याकरता जर आम्ही जिवंत आहोत तर ती सद्गुरू संत बाळूमामांची आपल्यावर कृपा आहे. कल्पना करा, मागच्या 8-4 दिवसात गेला असता तर कीर्तनाला आला असता का? तुम्ही सोडा, खानदान आलं नसतं, दुखवटा पडला असता त्यांना सुतक. त्यामुळे तुम्ही आणि मी भाग्यवान आहोत की आज मामांची सेवा करायला आपल्याला भेटते. शिंदे परिवाराचं मनापासून कौतुक. कौतुक या शब्दापेक्षा अभिमान आहे. कौतुक हा शब्द कमी पडेल, पण अभिमान हा शब्द पुरेसा आहे. नाहीतर देवपूजा सुद्धा नीट न करणारी माणसं जगात आहेत. पोराचं बारसं सुद्धा नीट न घालणारी माणसं जगात आहेत. पण दोनही भावांनी यत्किंचित पैशाचा विचार न करता जर बाळूमामाने आपल्याला दिलंय तर आपण समाजाचं आणि मामाचं काहीतरी देणं लागतो. म्हणून एवढा मोठा भव्य दिव्य स्वरूपाचा हा कीर्तन महोत्सव आहे. आणि हे सगळं संपन्न व्हायला सुद्धा वाघाचं काळीज लागतं. पैसा कुणीही कमवल, दुकानं कुणी बी टाकल, कीर्तनकार कुणीही बोलवल, पण एवढा 15 दिवसाचा मोठा खर्च, 15 दिवसाचा मोठा देखणा सोहळा आणि येईल त्याला वाकून जय बाळूमामा म्हणायला हे सिंहाचंच काळीज लागतं. त्याशिवाय हे कोणाचं काम नाही. त्यामुळे अभिमान आहे या दोघांचा. लाख लाख धन्यवाद दोघाला. त्यांच्यापेक्षा त्यांच्या दोघांच्या धर्मपत्नींना धन्यवाद. नाहीतर सप्त्याची वर्गणी द्यायला गेलं की आपली घरातनं आवाज करते, 1000 देऊ नका, 500 द्या. पण इथं तसं नाही. आमच्या शंकर शेठची आणि सुरेश शेठची धर्मपत्नी म्हणते मागच्या वर्षी 10 लाख झाला असेल, या वर्षी 11 लाख रुपये खर्च झाला पाहिजे. ह्याला म्हणतात पाठबळ घरात. नाही तर आपल्या कीर्तनाला जाऊ देत नाही, थांबा घरात. पण दोघांच्या धर्मपत्नींचं कौतुक, संपूर्ण परिवाराचं कौतुक. त्यांना साथ देणारे, जीवाला जीव देणारे आमचा ठेंगल परिवार, रुपनवर परिवार, गवळी परिवार, बनकर परिवार, सगळ्याचे धन्यवाद.
आणि मागच्या 2-4 दिवसापासून मी पाहतो ही लगबग. त्यामुळं लाख लाख धन्यवाद देतो. तुम्हालाही धन्यवाद. माझ्या पाठीमागे जे लहान लहान मुलं आहेत अत्यंत सुंदर. प्रत्येक बाईच्या मनात एकुलती एक इच्छा येतं, आपल्याही पोटाला असं का लेकरू आलं नसेल. अशी सुंदर लेकरं, असे सुंदर छोटे टाळकरी ज्यांच्या करवी, ज्यांच्या संस्थेतून निर्माण होत आहेत, तयार होत आहेत, ते माझे परममित्र महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय अमोलजी महाराज सूळ यांच्या ज्ञानवैभव वारकरी शिक्षण संस्थेतल्या सर्व विद्यार्थ्यांकरता एकदा मनापासून टाळी वाजवा. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामवंत गायक स्वरभूषण, मी आवाज ऐकला अत्यंत गोड माऊली महाराज, एका माऊलीला दुसऱ्या माऊलीची जोड, आणि परम आदरणीय परमश्रद्धेय दीपक महाराज, दोन्ही मृदंगाचार्य, माझे जिवलग मित्र, माझ्या बालपणीचे दोस्त, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, मृदंगरत्न, मृदंग अलंकार, स्वरसम्राट. मी नेहमी सांगतो, कीर्तनकार अर्धा पकवाजा असावा, पकवाजा अर्धा गायक असावा, दोन्ही गायक तिन्ही गायक अर्धे पकवाजा असावे. पण आमच्या विशाल महाराजामध्ये गायकही दडलेला आणि मृदंगाचार्यही दडलेला, म्हणून त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. अत्यंत गोड. त्यांच्या समोर आपल्या माळशिरस तालुक्याचे वैभव श्री गणेश महाराज, आणि हे चित्रीकरण ज्यांच्या माध्यमातून होत आहे ते ओम साई क्रिएशनचे मालक आणि त्यांची सर्व टीम. साऊंड सिस्टम सुद्धा अत्यंत गोड आहे. आपण सर्वजण सर्वांच्या चरणा अरविंदी नतमस्तक होतो आणि माझ्या निवडलेल्या अभंगाला मी सुरुवात करतो. विठ्ठल संदीप दादा आता तिथं बसते. उत्तम सूत्रसंचालन आणि निवेदन त्यांच्याकरवी दडलेलं आहे. अशी सगळी गोड माणसं आहेत. आपण सर्वजण गोड आहात आणि आपल्या समोर आजच्या अभंगाच्या रूपानं सद्गुरू संत बाळूमामांचं चरित्र मी मांडणार आहे. सद्गुरू संत बाळूमामा आणि आजचा अभंग, या दोन गोष्टी सोडून मी यत्किंचित बाजूला जाणार नाही. तेव्हा जर कुबड काढून बसला असाल तर थोडं थोडं ताट बसा. तेव्हा जमिनीला नाकं टेकायला गेले असतील तर थोडं आप्पा ताट बसा. असे सगळेजण तुम्ही गोड आहात. वाटत असेल आम्ही सद्गुरू संत बाळूमामांच्या बग्यात आलो, वाटत असेल आम्ही गेल्या 2-3 दिवसापासून इथं येतो, कीर्तनाला बसतो, समोर बसतो, टाळी वाजवतो, भजन करतो, महाप्रसादामध्ये सहभागी होतो, 4-2 रुपयाचं दान धर्म करतो, तर आमचा हा परमार्थ वाया जातो की काय? जरा कानाचे पडदे बाजूला करून ऐका माझ्या दादानो. सद्गुरू संत बाळूमामांच्या दरबारातली एकही सेवा वायाला जात नाही. यादी घ्या. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चाललेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, मेंढरांची केलेली सेवा, आई बापाची केलेली सेवा, पंढरपूरची केलेली वारी आणि कीर्तनात बसून सद्गुरू संत बाळूमामांच्या नावानं वाजवलेली टाळी जगात जात नाही. एवढा अधिकार संत बाळूमामांचा. बस पहावं आणि सद्गुरू संत बाळूमामाने आमच्यावरती कृपा करावी, एवढा जिवलग संबंध सद्गुरू संत बाळूमामांचा आहे. माझ्या दादानो, कालही देवाला किंमत कमी होती आणि आजही देवाला किंमत कमी आहे. काल बाळूमामाला किंमत जास्त होती, आजही सद्गुरू संत बाळूमामांना किंमत जास्त आहे. जाऊ द्या, जास्त दूर नेत नाही, इथलं इथं नेऊन आणतो तुम्हाला. पंढरपूर ठाऊक आहे का तुम्हाला? हात वर करा बरं. कुणाला पंढरपूर माहिती नाही त्यानं? सगळ्याला ठाऊक आहे. पंढरपूरला गेल्यानंतर आधी दर्शन विठोबाचं का नामदेव पायरीचं? बोला. पंढरपूरला गेल्यानंतर सगळ्यात अगोदर दर्शन पांडुरंगाचं का पुंडलिकाचं? सांगा. जगाच्या बापाचं दर्शन घेण्या अगोदर साधूचं दर्शन घ्यावं लागतं, त्याशिवाय देव प्राप्त होत नाही. नाथ बाबा सांगतात, हरिप्राप्तीसी अंधरावे संतांचे, संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती. बस. हे अख्खं जग, हे विश्व, हे घर आहे आणि या विश्वाची खोली जर पाहिली तर या घराचं वर्गीकरण तुमच्या समोर मांडतो. या विश्वातली अमेरिका ही तिजोरी आहे, ऑस्ट्रेलिया घराचा हॉल आहे, डेन्मार्क घरातलं किचन आहे. हे वर्गीकरण माझं लिहून घ्या. ऑस्ट्रेलिया घरातला हॉल, डेन्मार्क घराचं किचन, अमेरिका पैसा जास्त आहे त्यांच्याकडं, घरातली तिजोरी, चीन घरातलं भांडारगृह, जपान घरातलं औषधालय.
जगातली जेवढी काही सुप्रसिद्ध औषधं आहेत ती जपानमध्येच तयार होतात. म्हणून जपानी माणसं जास्त दिवस जगतात. आपण बघताय ना माझ्याकडं, जपानी माणसाचं चांगलं होतं, जपानी माणसाचा उद्धार होतो, जपानी माणसं तरतात. नुसतं ऐकू नका, बघा माझ्याकडं. जपानी माणसाचं हित होतं. कळतंय ना तुम्हाला सगळ्याला? नाही तर जापन व्हायची माझी. जपानी माणसाचं चांगलं होतं म्हणून माणसानं खिशातला मनी जपला पाहिजे, पैसा, आणि माळेतला मनी सुद्धा जपलाच पाहिजे. पण या दोन मण्यात फरक आहे, माझ्याकडे लक्ष द्या. माळेतला मनी जपताना आत ओढावा लागतो, जप कसे करतो आपण, आणि खिशातला मनी जपताना बाहेर सोडावा लागतो. पैसे कसे मोजतो? अजून सोपं करतो. पुण्य असं आत खेचायचं असतं आणि पाप असं बाहेर सोडायचं असतं. म्हणून कीर्तनकाराचं दर्शन रिकाम्या हाताने कोणी घ्यायचं नसतं. हे आपलं केला इशारा जाता जाता. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. साधूलाच एवढी किंमत का? ऐका बरं, जपान घरातलं औषध आलंय, अमेरिका या घरातली तिजोरी, चीन हे घरातलं भांडारग्रह, ऐकावं आपण, ऑस्ट्रेलिया घरातला हॉल आहे, पण माझा भारत देश हे या घरातलं देवघर आहे, हे कधी म्हणले का? भाग्यवान आहात, या देवघरात तुमचा जन्म आहे. भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. भारत देशासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ नाहीत, आणि सद्गुरु संत बाळू मामा सारखा दुसरा संत पुन्हा जगात नाही. बस ज्ञानोबरानंतर परत ज्ञान नाही, निवृत्ती दादानंतर प्रवृत्ती नाही, सोपान काकानंतर एकांत नाही, मुक्ताबाई नंतर गुह्य ज्ञान नाही, सावता महाराजानंतर परत शेती नाही, नामदेव महाराजानंतर परत प्रेम नाही, जनाबाई नंतर भक्ती नाही, माशानंतर पोहणं नाही, गरुडानंतर भरारी नाही, मोरानंतर नाचणं नाही, कोकळेनंतर गाणं नाही, आणि सद्गुरु संत बाळूमामा नंतर दुसरे संत परत जगात. म्हणून मस्तक हे पायावरी या वारकरी संताचे. सद्गुरु संत मामा बाळू मामा या महाराष्ट्रातले वन्य आणि पशु संवर्धन मंत्री आहेत. सद्गुरु संत बाळू मामाला संप्रदायातून वजा केलं तर आमचा संप्रदाय शिल्लक राहत नाही. अशी काय ताकद आहे मामात? उजळावया आलो खरा खोटा निवाडा, 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 उजळावा संसार करत नाही. देवाला जर संसार सुटला असता तर देवाच्या 16,108 हा आकडा त्याच्या समोर लागला नसता. देवालाही संसार सुटत नाही आणि नवरदेवालाही संसार. तू म्हणाल तुला कसं काय कळतंय? अनुभवे आले अंगा. देवाला संसार सुटत नाही आणि साधूला संसार नीट करता येत नाही. जाळवणी संसार बैसलो अंगणी. ज्याला ज्याची आसक्तीच नाही तो साधू. अजून सांगू, साधूचं चित्त हे संसारात कधी रस घेत नाही. जुने कीर्तनकार एक दृष्टांत द्यायचे म्हणजे साधूची किंमत तुम्हाला कळेल. संसारापासून मन बाजूला घेऊन जाणं देवाला जमलं नाही. मग जर देवाला जमलं असतं तर लग्नाची आणली, मग राधेला कशाला बोलवायला पाहिजे होतं? देवाला जर संसार सुटला असता तर प्रभू रामचंद्रानं 14 वर्ष एकट्यानं राहायला पाहिजे होतं. कशाला बायकोला शोधायला गेले? देवाला संसार सुटला नाही आणि साधून संसाराचा विचार कधी केला नाही. सोपं सांगतो, संसारात ज्याचं मन रमतं तो देव आणि संसारात ज्यांचं मन रमलं नाही ते बाळू मामा. कळलं? संसारात ज्यांचं मन रमतं ते देव आणि ज्यांचं मन रमलंच नाही, 9 वर्षाचा संसार त्यागून टाकला आणि जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे ते सद्गुरु संत बाळू मामा. देवानं संसार सोडला नाही आणि सद्गुरु संत बाळूमामानी संसार नीट केला नाही. का बरं? ज्याला ज्या गोष्टीतनं मन विटलंय ती गोष्ट पुन्हा कधी करू वाटेल का?
जाऊ दे, अजून सोपं करतो. एखादी गोष्ट प्राप्त झाल्यावर तरी त्यातनं मन बाहेर येतं, अन्यथा ती गोष्ट नाही मिळाल्यावर तरी मन बाहेर येत. कोल्याला द्राक्ष आंबट लागतात का गोड? आंबट का गोड? आंबट का? त्याला मिळतच नाहीत म्हणून त्याला आंबट. तसं ज्याला बाळूमामांची कृपा झालीच नाही आणि ज्याला त्यांचं देणं घेणंच नाही, तो म्हणतो जाण्यात मजा नाही. पण ज्याला कळलंय इथं सुख आहे, तो आल्याशिवाय. अजून सोपं सांगतो, ऐका. एखाद्या गोष्टीचं ज्ञान तेव्हाच होतं जेव्हा त्या गोष्टीच्या ज्ञानाबद्दल जाणीव होत. सोपं करतो. जुने कीर्तनकार सांगायचे, एक जावई पहिल्यांदा सासरवाडीला आला. सुरकुनी लावलंय, कमी करा. खानदानी जावयानं शक्यतो सासरवाडीत मुक्काम करू नये. ऐकताय ना? अखिल भारतीय सदैव सासरवाडीत फडीक संघटना. तो पहिल्यांदाच गेला. जावई सासूसाठी प्राणप्रिय. मग तिनं बासुंदी करायला घेतली. जावई बापू, काय मामी? बासुंदी करते माझ्या हातानं, बासुंदी खाल्ल्याशिवाय जाऊ नका. मामी लवकर करा, लाईट जायच्या आधी. मग मामीनं खापराची कढई घेतली, कढईवर त्या चुलीवर ठेवली आणि ढवळायला लागली दूध. 10-15 मिनिटं परत जावयानं हाक मारली. मामी, काय झाली की नाही बासुंदी? होते जावई बापू, जरा दम काढा, गोड गोड खायचंय, गरम गरम खायचंय, म्हणजे दम काढा, दूध तरी आटू द्या. परत ढवळायला वगैरे चालू केलं आणि 2-4 मिनिटांना लाईट गेली आणि सासूला सर्दी झाली होती. 2-4 बऱ्या म्हातारीनं पुण्य वरवडलं. माणसाचं नाक धारदार असावं, फक्त नाकाला धार नसावी. नाक धारदार असावं, फक्त नाकाला धार नसावी. तिनं 2-4दा शेंबूडवर वडला, पण पुन्हा म्हातारीला आवडला नाही. शिंक आली, लाईटही आली आणि मग म्हातारीनं हाक मारली लेकीला. पिंके, काय मम्मी? इकडे ये. का? पाहुणा कवाची कवा बसला सोप्यावर, एवढी साय साय धरून देते, जावायला खायला घाल. हे सगळं जावयानं बघितलं होतं. आणि मग पोरगी आली. आय, काय बेटा? बासुंदी आटल्यावर साय कशी गाली तेच मला कळलं. आणि बघ की पिवळा धमक लोण्याचा गोळा दिसायलाय. उचल आय. उचललं, वाटीत ठेवलं. निघ पाहुणा भुक्याचलाय. आणि हे सगळं जावयानं बघितलं होतं. मम्मीनं केली बासुंदी घ्या. सासरवाडीत समाधी घेतो पण बासुंदी न ग. माझी शपथ आहे तुम्हाला, तुझ्या पायावर डोकं टिकून पाया पडतो पण बासुंदी न ग. चोपदाराची शपथ आहे, आता तर मरतो इथं पण बासुंदी नको. जावयाला ज्या दिवशी त्या बासुंदीचं ज्या क्षणाला ज्ञान झालं, त्या दिवसापासून त्याच्या मनातून जशी बासुंदी उतरली, तसं सद्गुरू संत बाळूमामांना ज्या दिवशी संसाराचं ज्ञान झालं, त्या दिवशी मामांच्या मनातून संसार उतरला. हे मी सांगत नाही. व मनते मनी बैसले, हो मनते मनी बैसले, हो मनते मनी बैसले, हो मनते मनी बैसले, विठले चित्ता प्रपंचा पासोनी, विठले प्रपंचा आणि म्हणून देखना परमार्थ सद्गुरू संत बाळूमामांचा झाला. पण का हो? मग सद्गुरू संत बाळूमामांच्या आयुष्यात दुःख का आलं? त्याचं असं कारण आहे, सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. इथं बसल्या बसल्या बऱ्याच जणांना वाटत असेल आम्ही तर लय परमार्थ करतो. हा, आम्ही आदमापूरची वारी करतो, ठाऊक आहे. आम्ही पंढरपूरला जातो, मग आम्ही बोराटे महाराजाची कीर्तन ऐकतो, दररोज पकवाज ऐकतो, पकवाज वाजवायला आम्ही टाळाला, आम्ही टाळकरी म्हणून आम्ही. मग आमच्या आयुष्यात दुःख का? त्याचं कारण आहे, कभी गर्मी कभी नरमी, ये तो कुदरत के नजारे होते हैं.
कभी गर्मी कभी नरमी, ये तो कुदरत के नजारे होते हैं। प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे होते हैं। नदीच्या किनारी बंगला बांधला म्हणून काय त्याला तहान लागणार नाही का? सागराच्या काठाला घर बांधलं म्हणून काय त्याला पाणी लागत नाही? पाणी लागतं. नाहीतर भगवान परमात्म्याची सख्खी आत्या, तिचं नाव कुंती माता. कुंती मातेच्या पायाचं दर्शन घेतलं आणि भगवान परमात्मा तिला निरोप देऊ लागला, आत्या येतो बरं. भगवान अगर जा रहा है तो पूरी दुनिया का दुख इस भिखारन के आंचल में डाल के चला जा. आत्या काय मागते ग? पाहुणा आहे घरातला म्हणून विचारतो. आत्या 5 पांडवांना सुईच्या टोकावरती बसेल एवढी माती सुद्धा युद्धाशिवाय दिली नाही. साक्षीदार आहे आत्या मी. भोजराजाची कन्या आत्या इथं नांदायला आली. बरं झालं तुझ्या अंगावरचा शाप माद्रीनं घेतला, तुझी सवत, पण आयुष्यभर तुझी सेवा करत आली. सवतीनं शाप अंगावरती घेतला, म्हातारी मेली, पण मरताना तुझ्या अंगावरचा शाप तिनं नेला. 5 वरानं 5 पुत्र झाले. लग्नाच्या अगोदरचा 1 कर्ण, 5 पोरांची 5 नावं ठेवली. धर्म, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव. 5 पोरांबरोबर आत्या माझा 5 प्रकारचा वेगवेगळा व्यवहार आहे. धर्मराजा माझ्यापेक्षा वयानं मोठा तर बापासारखा आदर. कधी घरात आला तर खुर्चीवरनं उठतो आणि त्याला बसवतो. भीम जरा अर्धांडाय म्हणून मेहण्यासारखी चेष्टा. अर्जुन समवयस्क आहे म्हणून अर्जुनावरती मित्रासारखं प्रेम. नकुल आणि सहदेव माझ्या लेकरासारखे, बापासारखी माया करतो. आत्या मी पाहिला तुझा संघर्ष. तुझ्या भावकीनं 5 पोरांबरोबर एवढा त्रास सोसला तुझ्या लेकरांनी आणि एवढा वाद घातला. सुईच्या टोकावरती बसेल एवढी माती सुद्धा युद्धाशिवाय तुला दिली नाही. आत्या उकळत्या तेलामध्ये 3.5-4 वर्षाची लेकरं टाकण्याचा प्रयत्न झाला. आत्या अजून तर जगाची ओळखही नव्हती. नकुल आणि सहदेव रांगत रांगत चालत होते. अर्जुन पावलं टाकायला लागला होता. माझा मोठा भाऊ धर्मराजा नुकता चालू लागला होता आणि लहानाली पोरं उचलली आणि उचललेली लेकरं उकळत्या तेलामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. पोळलेलं तेल सोसलं आणि तुझ्या लेकरांना 4 दिवस सुखाचे आले आत्या, आणि आता दुःख मागते. मी साक्षीदार आहे आत्या. अशी पोरं मरत नाहीत म्हणून पिसाळेला हत्ती दारात आणला, हत्तीच्या पाठीवर चाबूक टाकला आणि एक एक लेकरू धरून हत्तीच्या पायाखाली देण्याचा प्रयत्न केला. आत्या तरण्या ताठ्या सुनेला भर दरबारात दुःशासनानं ओढत आणलं. दुर्योधनानं केस धरले ओढत आणलं भर दरबारात. आत्या या महाराष्ट्रातल्या सामोर असणाऱ्या बाईला ताई म्हणून हाक मारतो हा महाराष्ट्र. या भारतातल्या नारीला देव मानलं जातं. आत्या आई म्हणतो आम्ही. आणि तुझ्या एकुलते एका सुनेला द्रौपदीला भर दरबारात उडत उडत आणलं. 1000 माणसं बसली होती. माणसांच्या समोर विवस्त्र करण्याचा प्रयत्न झाला. मी साक्षीदार आहे आत्या. माणूस होण्याची पात्रता सोडली तुझ्या भावकीनं. आत्या मला जाणीव आहे 100 पुरं तुटून पडले 5 पांडवांवर. मला ठाऊक आहे आत्या, मी नसतो तर धर्म नसता, मी नसतो तर अर्जुन नसता, मी नसतो तर नकुल आणि सहदेव नसते. आत्या नातवाचं सुख प्रत्येक म्हातारीला हवं असतं. लहानाल्या नातूला मांडीवर घेण्याचं सुख जगातल्या प्रत्येक बाईचं आहे. 5 लेकरं झोपेत असताना मारली आत्या. द्रौपदीला पदरानं डोळे सुद्धा पुसता आले नाहीत. 5 पांडवांची 5 लेकरं झोपेत असताना मारून टाकली. आत्या अभिमन्यू तरपडू 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 मेला. डोळ्यात देखत जीव सोडला आत्या. आणि मेलेल्या तुझ्या नातवाला लाता हल्ल्या. एवढं पाप तुझ्या भावकीनं केलं आणि आता 4 दिवस सुखाचे आले तर दुःख मागते. सुख मागना आत्या. भगवान अगर देना ही चाहता है तो पूरी दुनिया का दुख इस भिखारन के आंचल में चला डाल के चला जा. सुख नहीं चाहिए देवा. जेव्हा जेव्हा सुख असतं तेव्हा तुझी आठवण येत नाही, पण जेव्हा दुःख असतं तेव्हा तुझी आठवण आल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या संसारात देवा तू नसशील ते सुख काय जाळायचं. ज्या संसारात बाळूमामा नसतील तो संसार काय जाळायचा. ज्या प्रपंचामध्ये कधी बाळूमामाचं नाव नसेल तो प्रपंच काय पेटवून द्यायचा. देवा जर का तू सोबत असला ना तर दुःख सुद्धा सुख होत. बाळूमामा कधी आठवतात? दुःखात आठवतात का सुखात आठवतात? पटकन बोला. बाळूमामाचं ध्यान कधी होत? सुखात का दुःखात?
म्हातारा आजारी पडावं, डॉक्टरनं सांगावं आता तुमचं म्हातारा आम्ही नाही वाचवू शकत, बघा तुमचं तुम्ही, मग इथं भंडारा उचलला जातो. कुठलाच प्रयत्न करून कुठंच यश भेटत नाही तेव्हा इथं येतात, पाया पडतो बाळू मामा, पण माझ्या बायकोला बरं करा. इथं शेवटचा प्रयत्न मामा, दरबारात आलो तुमच्या, एवढंच काम माझं करा, आजन्म भंडारा कपाळाला लावेन, सुखात का दुःखात आठवला मामा. मग जर बाळू मामा आठवत नसतील तर ते सुख काय कामाचं. मग सुख पाहिजे का दुःख पाहिजे? दुःखच असावं. दुःख असलं तर मामाची आठवण. मी जाहीर विचारतो तुम्हाला सगळ्याला, मला खरं सांगा, बाळू मामाला नवस कधी बोलता, सुखात का दुःखात? पाळणा हालू दे रे मामा, सगळे प्रयत्न संपल्यावर का आधी 90 वर्षाचं म्हातारं मामाच्या दारात आलं, पाया पडलं, दवाखान्यात गेलं, ऍडमिट झालं, डॉक्टरनं तपासलं, हृदयाची शस्त्रक्रिया झाली, डॉक्टर लयच आयटीत सांगू लागला माझ्यामुळं वाचला. नका गप्पा मारू डॉक्टर, का मामाच्या दारात आलो म्हणून वाचलो. लबाड बोलू नका बाबा. काय 90च्या म्हाताऱ्याची कोण गॅरंटी घेतो? पठ्ठ्यानं वाचवला डॉक्टर आहे मी. माळशिरस तालुक्यात माझा कोण नाद करत नाही, माझ्यामुळे वाचला तुम्ही. म्हाताऱ्यानं हात हातात घेतला डॉक्टरचा. डॉक्टर उन्हाळे पावसाळे 100 पाहिले तुमच्यापेक्षा ज्यादा. आता तुम्हाला दाता आले, 35 वर्षाचे तुम्ही, आता सांगायला लागला मी डिग्री घेतली, माझा एवढा मोठा दवाखाना, आणि मी वाचवलं तुम्हाला, माझ्यामुळे वाचला तुम्ही, माझ्यामुळे वाचला तुम्ही. पण डॉक्टर 90चा म्हातारा बोलतोय, ऐका, 90 वय आहे माझं, उन्हाळा पावसाळा ह्या डोळ्याने पाहिलं, उगाच डोक्याचे केस पांढरे नाही झाले. आता तुम्ही वाचवलं म्हणून सांगताना तर माझं ऐका. आता काय 90चा आहे मी, 90 वर्षाचा झालो डॉक्टर. मग माझं हृदय अवघं 3.5 तास तुम्ही तुमच्या तळहातावर सांभाळलं, तर त्याचं 3.5 लाख रुपये बिल केलं. त्या बाळूमामानं, जगाच्या मालकानं, मी 90 वर्षाचा होईपर्यंत मला फुकट सांभाळलं, त्यांचे उपकार किती मानू म्हणून माझ्या डोळ्याला बाळूमामाच्या नावानं, महाराजांच्या नावानं माना नाही तर मानू नका, पण ज्याच्या संसारात बाळूमामा आहेत, येणे होय सर्व संसार सुखाचा, येणे होय सर्व संसार सुखाचा, येणे होय सर्व संसार सुखाचा, येणे होय सर्व संसार येणे होय सर्व संसार सुखाचा, येणे होय सर्व संसार सुखाचा, येणे होय सर्व संसार संसार आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबा. ज्यानं विठोबाचे पाय आठवले त्याला दुःख नाही, त्याला सुख आहे. त्यामुळे सद्गुरू संत बाळूमामांना असल्या बुरट्या मागण्या मागू नका. मला सुखाचं ठेवू, मला सुखाचं ठेवू, मला सुखाचं ठेवू. मामानं तुम्हाला सुखात ठेवावं वाटतं का? वाटतं? तुम्हाला वाटतं? वाटत असेल तर पुढचं ऐका. तुम्ही जर सुखी व्हावं वाटत असेल तर तुमची बायको आधी हसायला पाहिजे, आधी ती हसायला पाहिजे. बायको सुखात असं वाटत असेल तर तिचा भाऊ हसायला पाहिजे, आणि तिच्या बायकोच्या भावाच्या बायकोनं हसायला पाहिजे. मग बायकोच्या भावाच्या बायकोनं हसावं वाटत असेल तर बायकोच्या भावाच्या बायकोच्या भावाला हसायला यायला पाहिजे. कुठवर जायचं बघा तुमचं तुम्ही. मग तुमची बायको जर हसावं वाटत असेल तर बायकोच्या भावाच्या बायकोच्या भावाची बायको, तिचा भाव, त्याची बायको, तिचा भाव, त्याची बायको, तिचा भाव, असं चोपदारापर्यंत लोंबटा येईल. त्यापेक्षा सद्गुरू संत बाळूमामा, बाळूमामांना नवस बोलणं म्हणजे मामाला कामाला लावणं, बाळूमामांची पूजा करणं म्हणजे मामांवर प्रेम करणं, आणि बाळूमामांची मेंढर राखणं म्हणजे साक्षात सद्गुरू संत बाळूमामा होणं, हे लक्षात राहू. मेंढ्या सांभाळायला बी वाघाचं काळीज लागतं, हे कुणाचं बी काम नाही. लेकरं सांभाळणं आणि कुकर सांभाळणं ह्यात फरक आहे.
लेकरं आपल्याकडे येतील, कोकराच्या मागं आपल्याला जावं लागतं. पण या मेंढक्यांचं मनापासून कौतुक आहे, कारभाऱ्याचं मनापासून कौतुक आहे. घरचा कारभार नीट करायला आहे नाव. साखर संपली तर चहा पावडरीचा मेळ नाही, चहा पावडर संपली तर चहा कुठं गेली, अमुक आला तर तमुक गेला, ह्यो घरात आला तर तवर त्यो रुसला, त्यो आला तर त्योच रुसला, चाफा बोलना चाफा डोलना, भाऊजाई संग बोलावं तर बायको रुसतीन, बायको संग बोलावं तर भाऊजाई बटाट्यावानी डोळं करते. सुखाचं आहे. आणि मग बाया कोंबडी घालते त्या जावाला शिव्या हाणते त्या. पण सद्गुरू संत बाळूमामांचा कारभारी, वा, लाख लाख धन्यवाद त्या कारभाऱ्याला. सोपं नाही. साक्षात बाळूमामांचाच अवतार म्हणजे या बघ्याचे कारभारी आहेत, हे कधी विसरू नका. आणि म्हणून सद्गुरू संत बाळूमामा देव अवतारी. हे अख्खं जग हे देवाचाच अंश आहे. म्हणून विश्वदेव सत्यत्वे. 4 प्रकारची माणसं. पहिला प्रकार देवाला मानत नाही, दुसरा प्रकार देवाला मानतो, तिसरा प्रकार देवाला मानतो पण जाणत नाही, पण जगातला एकमेव चौथा प्रकार देवाला मानतो सुद्धा आणि जाणतो सुद्धा. तो प्रकार म्हणजे सद्गुरू संत बाळूमामांचे पुजारी आहेत, हे कधी विसरू नका. पहिला वर्ग देवाला मानत नाही. तो म्हणतो महाराज, यत्र यत्र धूमहा तत्र तत्र अग्नी. हा, समोर जर अग्नी असेल तर धूर आहे, आणि धूर आहे तर अग्नी आहे. तुमचे बाळूमामा जर जगात असते तर आम्हाला आतापर्यंत कुठेतरी दिसले असते. येड्या, तुला जाताना चप्पल घावं ना, आणि बाळूमामा नीट सापडायचं. पण तुमचे बाळूमामा असते तर आम्हाला कुठेतरी दिसले असते. दिसतील, पण कधी? लाईटचा बल्ब पेटण्याकरता 2 गोष्टी आवश्यक असतात. एक म्हणजे करंट आणि दुसरी म्हणजे अर्थिंग. तसं सद्गुरू संत बाळूमामा भेटण्याकरता 2 गोष्टी लागतात. एक म्हणजे सद्गुरू बाळूमामांवर श्रद्धा, आणि 2 इथल्या पुजाऱ्यांची, मेंढक्याची बाळूमामाची मनापासून सेवा. त्याशिवाय बाळूमामा कृपा करत नाहीत. बाळूमामानं कृपा करावी वाटत असेल तर एक गोष्ट करावी लागेल. तो का म्हणे सोडिल्या दिली मिठी पायाची, दिली मिठी पायाची, दिली मिठी पायाची. तुका म्हणे सोडिल्या गाठी, दिली मिठी पायाची, दिली मिठी पायाची, दिली मिठी पायाची. तुका म्हणे सोडिल्या गाठी, दिली मिठी पायाची. तुका म्हणे सोडिल्या गाठी, दिली मिठी पायाची. सोडिल्या गाठी, दिली मिठी पायाची. तुका म्हणे सोडिल्या गाठी, दिली मिठी पायाची. सोडिल्या गाठी, दिली मिठी पायाची. दिली मिठी करा माझे बाळ मोठे तुपाची. तुका म्हणे सोडिल्या गाठी, दिली मिठी पायाची. हो माझे ते करा माझे बाळ मोठे तुपाची. विश्वदेव सत्यत्व हे कळण्याकरता अगोदर आपल्याला चराचरात सद्गुरू संत बाळूमामांना पाहावं लागेल. माझ्याकडे लक्ष द्या, अजिबात इकडे तिकडे बघू नका. हे पहा, आलेल्या भक्त मंडळीला विनंती आहे का, मामांचा ऊट घालायचा कार्यक्रम चालू होतोय, तरी सर्वांनी आहे त्या जागेवरती शांत बसून घ्यायचंय. कुणीही आजूबाजूला जाऊ नका आणि मामांच्या उदाला आडवं जाऊ नका. मंडळी ते उभा राहिलेले बसा बरं खाली पटकन. सर्वांनी खाली बसून घ्यायचंय. कुणीच उभा राहू नका. अगदी उभा राहू नये, आपण बसावं. तो का म्हणे सोडिल्या गाठी, दिली मिठी पायासी. सद्गुरू संत बाळूमामांची कृपा व्हावी हे स्वप्न मायप्पानं पाहिलं. विश्वदेव सत्यत्वे ही अनुभूती मायप्पांकडे होती. आयुष्यभर पंढरपूरची वारी, पंढरीला जावं, पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, विठोबाच्या चरणी लीन व्हावं, आणि मग माघारी यावं. मायाप्पा आर भावे. हे मोठं कुटुंब. धनगराच्या वंशात सद्गुरू संत बाळूमामा अवताराला येणार होते. आई सुंदरेनं सांगावं, मालक, जगाचा बाप पोटाला यावा अशी इच्छा आहे. भैरू, बाळाप्पा आणि भीमाप्पा ही 3ही लेकरं. भैरू पोटात होता तेव्हा ब्रह्मा पोटात आहे याची जाणीव. भीमाप्पा पोटात होता तेव्हा श्री विष्णू पोटात आहे याची जाणीव. आणि सद्गुरू संत बाळूमामा ज्या वेळेस पोटात होते त्यावेळेस श्री महादेव पोटात आहेत याची जाणीव. पोरग पुढं काय होणार आहे
आणि काय काय उद्योग करणार आहे हे आईला लेकरू पोटात असतं तेव्हाच कळतं. ऐकताय ना आपण? लक्ष्मीच्या पावलानं नांदायला आलेला सुंदराबाई, काय प्रेम करावं पतीवर. साक्षात लक्ष्मीच हो. जगातल्या सगळ्यात सुंदर नट्या आणि जगातले सगळ्यात सुंदर नट फिके पडतील एवढ्या सौंदर्यवान आई साहेब होत्या. मग सद्गुरू संत बाळूमामा किती सुंदर असतील याचा अंदाज काढ. ज्याची माय देखणी आहे तिचं लेकरू हेक नसेल का? विश्वास नसेल तर आमच्या चौबदार मामाकडे बघा. विठ्ठलाला दडवावून ह्यांना बाहेर काढावा असे देखणे. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडी. मदन पोटाले बापुडे कोणीकडे इंद्रचंद्र. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडी. मदन पोटाले कोणीकडे इंद्रचंद्र. कोणीकडे इंद्रचंद्र. तिच्या पोटी जगाचा बाप येणार होता. कसा आहे तो दिसायला? राजस सुकुमार. मदनाचा पुतळा. राजस सुकुमार. मदनाचा पुतळा. रवी शशिकळा. लोपलिया राजस सुकुमार. मदनाचा पुतळा. कस्तुरी मळवट. चंदनाची ओटी. रुळे माळ कंठी. वैजयंती राजस सुकुमार. मदनाचा पुतळा. असं कीर्तन झाल्यानंतर एकदा डोळे भरून सद्गुरू संत बाळूमामांना पहा. कळ सौंदर्य काय असते ते. जगातल्या सगळ्यात सुंदर नट्या सगळ्यात सुंदर नट फिके पडतील. त्यांच्याही पेक्षा जे सुंदर आहेत त्यांचं नाव सद्गुरू संत बाळूमामा आहे. काय देखणार बाबा. पहा कधीतरी डोळे भरून सद्गुरू संत बाळूमामांना. देवाला भुलली होती राधा पण बाळूमामांना सगळं जग भुललंय हे कधी विसरू नका. राधा कुणाला म्हणतात? जिच्या आयुष्याची सुरुवात कान्हा तिचं नाव राधा. जिच्या आयुष्याचा शेवट कान्हा तिचं नाव राधा. राधा शब्द लिहिताना प्रत्येक अक्षरासमोर उभा करावा लागला कान्हा. तेव्हा जी पूर्ण झाली तिचं नाव आहे राधा. राधा काय सोपी वाटली? राधा बोलली कृष्णाला. उद्याला कोणी आडवं जाऊ नका बरं. फक्त माझ्याकडं लक्ष देऊन ऐका. एवढा सुंदर स्वरूपाचा सद्गुरू पोटाला येणार होता. किती सुंदर तेज असेल. आईंच्या चेहऱ्यावरचं तेज वाखाणण्याजोगं. मग शेजारच्या मैत्रिणीने विचारलं, सुंदरा काय माय 7व्या महिन्यात प्रत्येक बाईला डोहाळे लागतात, तुझ्या पोटात बाळ आहे, काय वाटतं ग तुला? मला वाटतं काट्यावर झोपावं. काट्यावर? मला वाटतं उंच झाडावर सरळ चढावं. मला वाटतं काट्याची गादी ठेवावी, खांद्यावर घोंगडं घ्यावं, हातात घुंगराची काठी ठेवावी, डोक्याला फेटा घालावा आणि जगाच्या कल्याणासाठी संसाराचा त्याग करून मेंढ्यांची राखण करावी. सद्गुरू संत बाळूमामांचा जन्म होण्या अगोदर आईचे शब्द आहेत. बाळूमामाच्या नावानं बोला 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 बोला. बाळूमामाच्या नावानं दिवस उगवला. वद्य तृतीया सोमवारचा दिवस, द्वादशीचा दिवशी सोमवारी सद्गुरू संत बाळूमामांचा जन्म झाला. त्या दिवसापासून सद्गुरू संत बाळूमामा जगाचं कल्याण करू लागले. देव एका गोष्टीत बघू नका, देव सगळीकडे बघा. हा माझा अनुभव आहे, पुरावा हा घ्या माझा अनुभव, भक्तिभाव भाग्याचा. माझा अनुभव जगाच्या कल्याणासाठी आहे. तुम्ही देवाला फक्त मूर्तीत बघू नका, शेळ्या मेंढ्यातही पहा. बाळू तुझं ऐकल्यानंतर आमचं चांगलं होईल. होईल बाबा. मग तू केलेला परमार्थ आम्ही करावा, जरूर करावा. आम्ही देवाला मूर्तीमध्ये बघतो, मूर्तीमध्ये बघू नका.
माणसामध्ये पहा आणि शेळ्या मेंढ्यांमध्ये पहा विश्वदेव सत्यत्वे. आणि सद्गुरू संत बाळूमामा तुम्ही आम्हाला सांगताय विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे. ठीक आहे, आम्ही जगात देव पाहू न पाहू ही दुसरी गोष्ट, पण पहिली गोष्ट अशी, आम्ही तुमचंच दर्शन का घ्यावं? उत्तर तुकोबराय देतात, सद्गुरू संत बाळूमामाच्या दर्शनानं केलेली पाप निघून जातात. अभंगाचं ध्रुव. पैसा जाता देवता या जवळी आसे, देवता या जवळी आसे, देवता या जवळी आसे. देवता या जवळी आसे. जाताना कपाळाला भंडारा लावा. पण सद्गुरू संत बाळूमामाला कधी सांगू नका तुमच्या आयुष्यातल्या अडचणी किती मोठ्या आहेत. उलट आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीला सांगत चला, सद्गुरू संत बाळूमामा किती मोठे आहेत, जगात कधी संकट येणार ना. बस एवढं काय आलं तरी पाप नाशे दरुशन आहे. बाळूमामांच्या दर्शनानं पाप जातं. मोठ्याचं गेलंय, किरकोळ लोकांचं सोडा. हे काय बाकीचे एवढे आदमापूरला जातात, वारी करतात, प्रति पंढरपूर आदमापूर झाले म्हणजे पाप जातात म्हणून जातात. सहज तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. तुका म्हणे जाती आणि ताप दर्शने विश्रांत. सद्गुरू संत बाळूमामांचं दर्शन घेतलं तरी पाप जातात. बरं इथं असा कोण आहे ज्यानं पाप केलं नाही? तुम्हाला वाटत असेल आम्ही लय चांगले, आम्ही लय चांगले, आम्ही लय चांगले. मोठ्याकडनं पाप घडलंय, मोठ्याचं पाप सांगतो. एकच मोठ्याचं पाप, मग कळल आपल्याकडनं घडलं असेल का नसेल. प्रभू रामचंद्राची धर्मपत्नी सीता मैया नांदायला आली, घरामध्ये उंबऱ्यातनं पाऊल टाकलं आणि 3 दिवस जेवली नाही. रामायण सांगतो. मग नवऱ्यानं विचारलं, काय नाव पतिदेवाचं? राम. सीता काय का जेवत नाही? आमच्या घरचं आवडत नाही का? ती का आताची सीता होती का? मला पॉपकॉर्न खाऊ वाटते. घरचं तर खातच नाहीत बाया, बाहेरच चरतात. मग म्हणणं काय, पाप्याच्या घरचं खाणार नाही. हे कुणाला शब्द वापरले? रामाला. जगाचा मालक आहे मी सीते, माझं माप काढू नको. तुमचं नाही काढत मालक, तुमच्या बापाने केलेली पाप आम्हाला भोगायची येतात. 70 वर्षाचा दशरथ तडा 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 चालत आला. खबरदार, 19 वर्षाच्या पोरीनं माझं माप काढणं हे मला पटत नाही. का माझं माप काढत? मामंजी बोलणार नव्हते, पण सगळं झाकता येतं, पाप तेवढं झाकता येत नाही. तुम्हाला वाटलं का लबाडीचं धन पाप झाकली जातात? बसलेले आहे का? वासनेत बरबटलेलं मन, व्यसनाच्या अधीन गेलेलं तन आणि लबाडीनं कमवलेलं धन कधीच फायद्याला येत नाही, विसरू नका. एका माणसानं मोटरसायकल चोरली, नाकलूजला गेला विकायला. तिथं त्याला गिरायक लागलं, पण ते चोरच होतं. आणि दोघाचा सौदा सुरू झाला. द्यायची का मोटरसायकल? मग काय शोला मांडली का? चांगले आहे का? 1 नंबर आहे. द्यायची केवढ्याला? 35,000. कमी जास्त रुपया होणार नाही. चावी द्या. कशाला? ट्रायल घेऊन आलो, लवकर या. पुन्हा नाही आलं. मग 10-15 मिनिटांनी बाकीच्याने विचारलं, पाटील काय चांगली होती मोटरसायकल, आम्ही आता मागणारच होतो, पण तुमचा व्यवहार चालला होता म्हणून मध्ये काय बोललो नाही. एक विचारू का? काय जाऊ दे, आमचंच नशीब फुटका, आमच्या नशिबात नव्हती तुमची मोटरसायकल. पण काय भावानं दिली हो? ज्या भावानं आणली त्याच भावानं दिली, रुपया सुद्धा आगाव घेतला नाही. हे लबाडीचं. त्यामुळं कधीच लबाडीचं धन कमवू नका. पाप करुणी पापी मन हे, पाप करुणी पापी मन हे, सैरा वैरा पळतय र. पाप करुणी पापी मन हे, पाप करुणी पापी मन हे, सैरा वैरा पळतय र. आणि काय काय केलं असं भल्या माणसा, मामाला सारं कळतय र.
तुझी सावली तुला सोडून दूर जात नाही र, तू केलेलं कर्म वाया जात नाही र, पाप करुणी पापी म्हणे सैरा वैरा पळतय र. दादू गवळी म्हणाला बोराटे महाराज असलं मला सांगू नका, असलं माझ्या पुढे कीर्तन करू नका. का मामाच्या दरबारात चुकारपणा चालत नाही, नामकं होतं तमकं होतं. मी झोपणार म्हणजे झोपणार. आणि मग दादू गवळ्यानं मामाच्या सेवेत कुचराईपणा केला, मामाने त्याला नाग रुपयात दर्शन दिलं हे ध्यानात राहू दे. त्यामुळं जिथं कुणीच बघत नसतं तिथं मामा बघतात बर का. मोबाईल मध्ये बोट घालणारी माझ्याकडे बघा. ऐका, दशरथाचं माप काढलं आणि मग दशरथाने विचारलं, मोठा आहे मी माहित आहे, मग अयोध्येचा राजा, रामाचा पिता, जगाचा मालक इंद्र, त्याचा एकुलता एक मित्र मी, आणि माझं माप काढते सीते. सुनेनं सासऱ्याचं माप काढू नये. मा म्हणजे लोकांचं गोरोगोमट मारलं तुमच्या खानदानात, तुमच्या घरचं मला जेवायला लावता. आता तुम्ही उत्तर द्या, मला एवढंच सांगायचं. देवाचा बाप, त्याचं नाव दशरथ, त्यानं कुणाचं गोरोगोमट मारलं? जाऊ दे, ज्याचं मारलं त्याचं नाव आहे का कुणाला माहिती? श्रावण बाळ. मग जर एवढ्या मोठ्या माणसाकडनं पाप घडतं, आपल्याकडनं घडत नसेल का? 3 दोष सद्गुरू संत बाळूमामांच्या भक्तीनं जातात. ते दोष सांगतो आणि पुढे जातो. अन्न दोष, भूमी दोष आणि संग दोष हे मामाच्या भक्तीनं जातात. अभ्यास केलाय म्हणून बोलतो बरं. अन्न दोष अभ्यासानं बोलत. काहीच्या हातचं खाल्लं तर रस्त्यावर पालतं पुढं वाटतं, आणि काहींच्या हातचं खाल्लं तर भजन करू वाटतं. ऐका मामाच्या भंडाऱ्याचा महिमा आता. नाही तर काहींच्या हातचं खाल्लं तर खरंच परमार्थ करू वाटत नाही. एक उदाहरण छोटं. गावात चोराचा मोठा बंगला, चोराचा बी बंगला असतो. चोराच्या बायकोनं कुठं सागर महाराजाचं कीर्तन ऐकलं युट्यूबला, कुणास ठाऊक. ती म्हणली, बया खरंच पिकतं तिथं ऐकत नाही. आणि खरंच विशाल महाराज, हे विशाल महाराज संदीप दादा आपल्या गावात राहतात अण्णा, म्हणून यांची किंमत परिसराला नसेल. पण हिमालयातली म्हातारी चंदनाची लाकडं चुलीला जाळते, पण तो पुष्पा तोळ्यावरून निघतो श्रीलंकेला. आपल्याची किंमत ठेवा. मग चोराच्या बायकोनं कीर्तन ऐकलं. अन्नदान केलं पाहिजे म्हणून एक ब्राह्मण बोलावला जेवायला. बंगला चोराचा जेवायला वाढायला, चोराची बायकोन जेवायला ब्राह्मण काका, पुरोहित, वेदशास्त्र, दररोज सत्यनारायणाच्या 3 पूजा काकाला. तसला काका जेवायला बसला. बसायला पाठ, पुढे एक पाठ, टेकायला पाठ, पाठावर पाठ, त्याच्यावर दाट पाठ, चांदीचा ताट चांदीचा, तांब्या चांदीचा, वाटी चांदीची, फुलपात्र चांदीचं, चमचा चांदीचा, काका सुद्धा चांदीचा, सगळं चांदीचं. कधी कधी चांदीचे चमचे चमच्याची, कधी कधी चांदी. वाटीच्या आणि हाताच्या मध्ये जे असतं त्याचं नाव, दोघाच्या मध्ये जे लुडबुड करतं ते त्याचंच नाव तर चमचा. कधी कधी मधी मधी कोण? चमचा. काका बी दाबून जेवले. जेवायला वाढायला कोणाची बायको? चोराची. दाबून जेवायचं म्हणजे हितही दाबायचं आणि हितही दाबायचं. तात्या बघताय ना माझ्याकडं. आणि हितल्यासारखं कडक दबत नाही तर वर दाबायचं. एवढं दाबलं नाही, इतका जेवला काका. ढेकर दिली, आणि ढेकर दिल्यावर लक्षात आलं सगळं चांदीचं दिसतंय. चौरंग चांदीचा, पाठ चांदीचा, ताट चांदीचं, तांब्या चांदीचा, फुलपात्र चांदीचं, सगळं नाही जमायचं हाणायला, पण वाटी जमल. उचलली वाटी, टाकली. जय बाळूमा, निघाल गपचे. वाटी चोरली हो, पण रातभर झोप नाही लागली. ब्राह्मण आहे मी, असं कसं झालं? वाटी कशी चोरू वाटली? काहीतरी घोटाळा दिसतो. सकाळीच स्प्लेंडर प्लसचं दोन्ही आरसं काढून माघारी आलं. मी ब्राह्मण आहे. दरवाजा वाढवला. दरवाजा उघडा बाई. ती डोळं चोळतच बाहेर आली. ज्यांच्या बायका उशिरा उठतात ना ते चोराचेच असतात. म्हणून माणसानं ब्रह्ममुहूर्तावर उठावं. सकाळी 4:30 वाजता केलेली आंघोळ ब्रह्ममुहूर्तावर, ब्रह्मस्नान. 4:30-5च्या दरम्यान केलेली आंघोळ ऋषी मुहूर्तावर. 5:30 नंतर केलेली आंघोळ ही मनुष्य स्नानातली, आणि 6:30 नंतर केलेली आंघोळ म्हणजे अख्खं राक्षस स्नान. मग डोळे चोळतच ते आली. कोण? मी काकाय. ओळखलं. रात्री जेवायला होतो, पाहिलं उपाशासारखं हाणलं तुम्ही. वाटी चोरली हो तुमची. न्या
लय आहे आमच्यात. नाही पण मी असं कधी केलं नाही. 3 सत्यनारायण दररोज घालतो, पण वाटी नाही कुणाची चोरली. तुमच्या हातचं मुठभर तांदूळ चोरायची बुद्धी कधी झाली नाही, पण तुमच्या हातचं जेवलं वाटी चोर वाटली. एक मदत कराल काय? मालकाचा बिझनेस काय हो तुमच्या? ती बाया म्हणली आत या. रस्त्या उभा राहून सांगायचा बिझनेस हायवे आमच्या मालकाचा. किती दिवस पोथ्या वाजता? 12 वर्ष. मग आमचं बी सुंदर येतं ध्यान. 13 वर्ष झालं चोऱ्याच करते. पोलिसाच्या बापाला घावलं नाही. काकानं वाटी फेकून घातली बाईला. या आधी का नाही सांगितलं? पण या उलट एकदा सद्गुरू संत बाळूमामांच्या 14 नंबर तळावर या. इथं तासभर कीर्तन आहे का? सद्गुरू संत बाळूमामांच्या भंडाऱ्याचं लेणत मस्तकाला लावा आणि सद्गुरू संत बाळूमामांच्या पादुकांचं दर्शन घ्या. इथं मातीत मांडीला मांडी लावून भंडाऱ्याचा आनंद घ्या. आयुष्यभर भजन करू वाटेल एवढी ताकद माझ्या सद्गुरू संत बाळूमामांच्या भंडाऱ्यात आहे. आणि हे असं सांगत नाही, प्रमाणानं बोलतो. आम्हाला प्रमाणानं बोलावं लागतं. बाकीच्याच कसं बी खपून जातं, पण आमच्या वय बंदुकीच्या गोळ्या घेऊनच आहे ती. कुठं चुकतोय बोराटे महाराज. म्हणून प्रमाण जरी होय संग तरी तो होय बाधक. 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 अनंत बुद्धीचे तरंग समकाल अंग. जरी होय संग तरी तो होय बाधक. अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणाचे अंग. जरी होय संग तरी तो होय बाधक. बाळूमामाच्या नावानं चांगले हा महिमा भंडाऱ्याचा. आता दुसरा महिमा सांगतो संगतीचा. सद्गुरू संत बाळूमामाच्या संगतीनं चंदूलाल शेठजीच्या म्हातारीला फुटक्या थाळीत बस्तीचं दर्शन झालं. बरोबर का चूक? एवढा महिमा मामाचा. जाऊ द्या, मामाच्या संगतीनं देव मिळतो. म्हणून संगत केली तर सद्गुरू संत बाळूमामाची करा. माझं नसल पटलं तर उदाहरण देतो. देऊ का? द्या म्हणला तर देतो. देऊ का? कसं करायचं? हा, उदाहरण देऊ का नको? सांगू का नको? एक असतो सांगून, दुसरा असतो नको सांगू. सांगू चढला झाडावर, खाली कोण राहिलं तरी सांगूच. सांगतो संग दोष. संगत करलो बडो की म्हणजे मामाची. संगत करलो बडो की बढत बढत बड जाय. गजके माथा अज बैठे मीठे पिडके मीठे फल भी खाय. हा मामाच्या संगतीचा महिमा. मराठीत सांगतो, चिंता करू नका. हत्तीन बाईची शिळीन बाईची गाठ पडली. हत्तीन जाडजूड आणि शिळी बारीक माझ्यावानी. काय लागल्या? शिळी नुसती पळत नव्हती, पळता पळता झाडाचं शेंड हाणत होती. तिचं पोटच भरत नाही. कोणाचं? तिला कानातलं द्या, तिला हातातलं द्या, तिला पायातलं द्या, तिला नाकातलं द्या, तिचं समाधानच नाही. कोणाचं? सवयच असते बाया आपलं ते शेळ्यांना शेंड हाणायची. मग हत्तीन बाई म्हणाले, शेळीन मावशी काय काय करता? दिसत नाही का झाडाचं शेंड हाणते ब्रेकफास्ट? मग एवढ्या फास्ट दमान हाणते. वरच्या झाडाची गोड फळं खा. ऐका बरं, मामाच्या संगतीचा महिमा सांगायचा आहे मला. हाताला येत नाही. मग मी कशाला? सोंड लांबवली आणि शेळीन बाईला उचलून पाठीवर ठेवलं. परिणाम, एरवी 5-5 फूट उंचीवरच्या झाडाचा पाला खाणारी शेळी आता 20-20 फूट उंचीवरच्या झाडाची गोड गोड फळं सुद्धा खाऊ लागली. याचं कारण, मोठ्याची संगत केली की मोठं होता येतं हे कधी विसरू नका. तसं सद्गुरू संत बाळूमामाची सेवा केली तर देव आपल्या घराला आपोआप येतो. आपण त्याच्याकडे जायची गरज नाही. म्हणून बाळूमामाच्या नावानं. आता याला उलट प्रमाण देतो. नाहीतर लक्ष्मीचा सक्का भाऊ शंख. शंख लक्ष्मीचा भाऊ म्हणजे नात्यानं विष्णूचा कोण हो? अरे बोला की अवघड जाग्याचं दुखणं. मेवना. तुम्हाला नाही का? हा, मेवना लक्ष्मी होय दाजी. लाजला मेवना माझा. लक्ष्मीचा सक्का भाऊ शंख
मग एवढा अधिकार ज्याचा मेवना जगाचा मालक आहे त्यानं भीक मागत बोंबलं थिंडायची काय गरज आहे? पण संगत गोसाव्याची. म्हणून शंख दारोदारी भीक माग. संगत करायची असेल तर सद्गुरु संत आलो जाऊ द्या. भीमा नावाच्या केसाळ कुत्र्यानं सद्गुरु संत बाळूमामाची सेवा केली तर सद्गुरु संत बाळूमामाच्या प्रत्येक बघ्यात बरोबर कुत्र्याची सुद्धा पूजा केली जाते. एवढा महिमा मामाच्या संगतीचा आहे. आणि अजून बारीक आहे का नातेपुते कर, नात्यापुत्यातला म्हणून सांगतो. कुत्र एकादशी धरत होतं. कुत्र हसती का कोणाची एकादशी? ते म्हणले आम्ही धरत नाही, आम्ही उठता बसता असतं आमचं. नवरात्राला बाया भेंडी खात्या, त्या भेंडी चालती, दम निघत नाही म्हणून हानत्या त्या. काही दिवसानं वांगी सोलाय कमी करायच्या नाही त्या. सद्गुरु संत बाळूमामाची संगत घोड्याला लाभली. आज प्रत्येक बाग्यात घोड्याची पूजा आहे. जाऊ द्या, ज्याला बाळूमामाचा महिमाच ऐकायचा ना त्यानं माझं कीर्तन ऐका. सांगतो, कान द्या इकडं. सद्गुरु संत बाळूमामाच्या संगतीला कुत्रा आला. आज सद्गुरु संत बाळूमामाची काही मंदिर आहेत, तसं याच महाराष्ट्रात भीमा नावाच्या केसाळ कुत्र्याचे सुद्धा देऊळ आहेत. हे कधी विसरू नका. याच महाराष्ट्राच्या मातीत घोड्याचं सुद्धा देऊळ होत आहे. बाळूमामाच्या दर्शनासाठी जशी रांग लागते तसं भीमा नावाच्या त्या केसाळ कुत्र्याच्या दर्शनासाठी जाऊ द्या, मेंढी माऊलीचं दर्शन घ्यायला रांग लागते. हे कधी विसरू नका. लेंडीचं पूजन होतं या महाराष्ट्रात. मग जर सद्गुरु संत बाळूमामाच्या संगतीनं घोड्याचं चांगलं होतं, बाळूमामाच्या संगतीनं मेंढीचं चांगलं होतं, सद्गुरु संत बाळूमामाच्या संगतीनं कुत्र्याचं भलं होतं, सद्गुरु संत बाळूमामाच्या संगतीनं दादू गवळ्याचं भलं होतं, सद्गुरु संत बाळूमामाच्या संगतीनं चंदूलाल शेटजीचं चांगलं होतं. आपण तर हाडामासाची माणसं बाळूमामाची सेवा करतोय. आपला उद्धार बाळूमामा केल्याशिवाय राहणार नाही. बोला 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 बाळूमामाच्या नावानं, सद्गुरुमुळे महाराजांच्या नावानं, सिद्धनाथाच्या नावानं, बाळूमामा. आता शेवटचा महिमा सांगतो. सांगू का नको? भूमिदोष. या विषयी भूमिदोष माझ्याकडे लक्ष द्या. आम्ही इथं बोराटे वस्तीवरच राहतो. इथंच पाठीमाग याच रस्त्याने जातो. माऊली महाराजांनी दीपक बुवा याच रस्त्याने येतो. मला सांगा, सद्गुरु संत बाळूमामा इथं आलेत. वाटतंय का हे कीर्तन नात्यापुत्यात चालले? जरा न बोलता एका अर्ध्या सेकंदात आजूबाजून नजर टाका. आता माझ्याकडे बघा. बघा वळून मागं, काय अडचण नाही. जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत समाज. बघा आता माझ्याकडे बघा. हे कीर्तन नातेपुते नगरीत चाललेलं आहे असा जर कोणाचा समज असेल तर खोडा. हे कीर्तन साक्षात सद्गुरु संत बाळूमामांच्या आत्मापुरात चाललंय. ही अनुभूती म्हणायचं भूमी महार. अन्नदोष, भूमिदोष, संगदोष निघून जातात सद्गुरु संत बाळूमामांच्या दर्शनानं. सोडावं, मनात किती काम असू द्या, पण इथलं कीर्तन संपल. आणि कीर्तन संपल्यानंतर अख्खा तरुण पोरांचा समूह जेवायला वाढायला तुटून पडतो. माय मावले हातात बादल्या घेतात, जेवायला वाढू लागतात. एका तरी माणसाच्या मनात राग आहे का? बरं, आता कितीतरी माणसं येत आहेत, मला माहित आहे की त्यांना बऱ्याच जणांचं पटत नाही. मनातल्या मनात खटकते. कदाचित पकवाजाला माझं पटत नसेल, पण इथं नाही. इथलं सद्गुरु संत बाळूमामाचं भंडाऱ्याचं लेणं कपाळाला लावलं की कामही जळतो, क्रोधही जळतो, आणि सगळी आपण मामाचीच लेकरं आहोत. ही अनुभूती म्हणजे अभंगाचं तिसरं चरण. काम क्रोध नाही चाली, काम क्रोध नाही चाली, नाही चाली, काम क्रोध
दृष्टांत देतो आणि थांबतो. काशीचे विद्वान ब्राह्मण त्यांच्या कानापर्यंत गेलं काय, आदमापुरात म्हणे सद्गुरू संत बाळूमामा नावाचे कोणीतरी साधू आहेत. बातमी वाऱ्यासारखी पसरली. माणसानं कुणाची चेष्टा करावी, साधूची दिल्लगी कधी करू नये. हे दोघजण विद्वान ब्राह्मण आदमापूरला पोहोचले. भगवे कपडे घातलेले, संन्याशाचा वेश घेतलेले दोघजण साधू. कपड्यावर जाऊ नका. जी माणसं वरून बदलतात त्यांना स्वतःहून देवाकडे जावं लागतं, पण जी माणसं आतून बदलतात देव त्यांच्याकडे स्वतःहून येत असतो, हे कधी विसरू नका. उदाहरण देतो. पुतना मावशी वरूनच बदलली. पुतना माहित असेल ना तुम्हाला, तुमच्या असेल ना मैत्रीण फेसबुकला इंस्टाग्रामला, झगामागान मला बघा, पुतनाच असते ती. पुतना मावशी वरून बदलली तर तिला स्वतःहून कृष्णाकडे जावं लागलं, आणि कुब्जा माता आतून बदलल्या तर देवाला कुब्जेच्या घरी यावं लागलं. शृपणखा वरून बदलली, वरूनच मेकअप केला तर तिला स्वतःहून रामाची गाठ घ्यायला जावं लागलं. पण शबरी माता आतून बदलल्या. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे जन्मों के पाप आज धुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के खुशियां मैं मनाऊंगी, मेरे जन्मों के पाप आज धुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, राम आएंगे, राम आएंगे. माझा राम येणार, आतून बदला. मी सांगतो सद्गुरू संत बाळूमामांचं जीवन अंतर्मुख स्वच्छ. ते आदमापूरला आले दोघजण. आदमापूरची नगरी तेव्हाचा काळ जुना काळ होता. मागच्या 5-50 वर्षापूर्वी माणसात माणसं होती. आता माणसा परास बोला की मेंढरभरी सांगून गेली, आणि माणसा परास. आणि खरंच हो, मला खरं खरं सांगा, चोऱ्या कोण करतो हो? माणूस चोऱ्या करतो का कुत्र चोऱ्या करतं? बर, केलेली चोरी सापडावायला कोणाची मदत होते? मग माणसापेक्षा प्रामाणिक कोण? बघा आपापल्यामध्ये काय चाललंय आपलं ते प्रामाणिक. चला, ते 2 गोसावी आदमापुरात. तेव्हाचा आदमापूर अत्यंत सुजलाम सुफलाम जुना काळ. आता काय नाही, आता सगळं बदललं. जुन्या काळात काटवटीचा जमाना होता. भाकऱ्या थापायच्या तर काटवटीत थापायच्या. आता पराते आल्यावर पराते अशा आहेत ना, काटवटीचा अजिबात ऐकत नाहीत. ऐकत नाहीत म्हणजे भुड्या कानाच्या आहेत. कोण? पराती आहेत का काटवटींच्या ताब्यात? होय काटवटींनो. सासू फुडून आली तर सुनबाई लटलट कापायची. आता सुनबाईला बघून म्हातारीला थंड वाजून येते. कुठं बोलून घ्या. पूर्वी पोरींना काळजी लागायची. सासू कशी भेटल, सासू कशी भेटल, सासू कशी भेटल, सासू कशी भेटल. आता म्हातारी जो राहायला लागली या, सुनबाई कशी भेटल, सुनबाई कशी भेटल. मग संभळल म्हणून भावाची करते. मग बोराटी महाराज भेटल्यावर सांगते संभळल म्हणून भावाची गेली, पण बोलायला लागले वंगळ फचिती करते. जुना काळ. बाळूमामाच्या समोरच आले दोघजण. ते सद्गुरू संत बाळूमामा कुठं राहतात? आम्ही काशीचे विद्वान ब्राह्मण. कशाला आला? बाळूमामांना भेटायला. संत आहेत म्हणे, देव अवतारी पुरुष आहे, महादेवाचा अवतार आहे. पुढं अजून काय काय माहित आहे? श्री दत्त नरसिंह सरस्वती, श्री स्वामी नारायण, सद्गुरू संत मौनी बाबा मुळे महाराज आणि संत बाळूमामा, अशी गुरु परंपरा. ही अख्खी गुरु परंपरा ऐकायला परत कीर्तन ठेवा. ही 5 जणांची गुरु परंपरा मामाच्या दारात आली. पुढचं बोला. ते हिराबाई खिलारेंच्या गंगूबाईंच्या घरी राहत होते, आणि ते त्यांची पोरं त्यांना मामा म्हणत होती, म्हणून अख्ख्या जगाचे मामा झाले ते संत बाळूमामा. सद्गुरू संत बाळूमामांनी घोंगडं खांद्यावर टाकलं, हातात काठी घेतली आणि कमरव हात ठेवून उभा राहिले. कुणासनी भेटायचं या सद्गुरू संत बाळूमामांना? तुम्ही? आम्ही काशीचे विद्वान ब्राह्मण. मीच बाळूमामा. तू? आमासनी तर वाटलं पद्मासन घातलेला, तप करत बसलेला,
5-25 सेवेकरी सेवेला असतील आणि तू तर मेंढ्या राखतो. मेंढ्या म्हणू नका, लेकरं आहेत माझी. लेकरासारखी माया आहे माझी मेंढ्यावर. अरे पण आम्ही एवढ्या लांब आलो, काशीवरनं आलो आदमापूरला. प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं एकदा तरी आदमापूरला जाता यावं. तुमचा पत्ता मिळवत आलो पण आमचा भ्रमनिराश झाला. तू कसला साधू? निघालो माघारी. थांबा, ह्यो बाळू धनगरच साधू आहे. तू हा, आणि या बाळू धनगराच्या घरनं रिकामं कुणी गेलं नाही. 1000 माणसं येऊ द्या नाही तर 1,00,000 माणसं येऊ द्या, इथनं भंडाऱ्यातनं उपाशी आजपर्यंत कोण गेला नाही. खाऊन जा, भंडाऱ्याला डावलू नका. भंडारा म्हणजे मामाची ताकद नाही, देवाची ताकद आहे. आणि देव म्हणजे बाळू मामा, बाळू मामा म्हणजे देव आहे. मी थांबा, खाऊन जा. तुझ्या हातचं अन्नपूर्णा प्रसन्न आहे मला. तुला आम्ही विद्वान असाल, तुमच्या घरचे विद्वान, खा. खात नाही आम्ही. मग पाणी तरी प्या. कुठनं आणशील पाणी? आहे का आजूबाजूला कुठं पाण्याचा ठिपका? समोर विहीर आहे, तिलाही पाणी नाही. ह्या बाळू धनगरानं पावसाला बी थांबवलंय आणि धरणी मायला पाजरायला लावलंय. तुला जमल? जमल. ह्या बाळू धनगरानं काठी टिकवली तरी पाणी आणि सोनं बाहेर पडतं. ह्यो देव अवतारी पुरुष आहे. नादाला लागू नका. बोलला एवढा बोलला, पाणी पिऊन जा. हिरीतलं बाळू धनगर म्हणतात मला. त्यातला एक जण हुशार होता, माझ्यावाने डोकंबाज. मग तुम्ही पाणी पाजाल तर रिकाम्या पडलेल्या हिरीतनं पाणी काढाल का? रिकामी कुठं पाणी आहे त्यात? तुला दिसत नसल. गंगामया टपून बसली. कधी एकदा बाळू धनगराच्या पायाचं दर्शन घेते या. कधी एकदा बाळू मामाचं दर्शन घ्यायला मिळतं या. टपून बसली. पाणी पिऊन जा. नवल वाटत. सद्गुरू संत बाळूमामा विहिरीत उतरले आणि धरणी मायला विनंती केली, मैया असं रुसून बसणं बरं नाही. काशीच्या विद्वान गोसाव्यासनी माझी परीक्षा घ्यायची या आणि त्यांची तहान भागवा. महादेवाच्या डोक्यावरची गंगा मैया पृथ्वी तलामधून प्रसन्न झाली आणि ती विहीर दुतडी भरून वाहू लागली. हा सद्गुरू संत बाळूमामांचा जगातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे. म्हणून बोला 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 बाळूमामांच्या नावानं, महाराजांच्या नावाने. जय बाळूमामा, जय बाळूमामा. असा बाळूमामा आज आपल्या इथं अवतरले. संत बाळूमामा आले. झालंय कीर्तन. कुणीही जागा सोडायची नाही. सद्गुरू संत बाळूमामाचा महिमा किती मोठा ते एका चरणात सांगतो थांबतो. तुका म्हणी भेदा भेद गेला वाद खंडोनी. झाली भैरवी झाली. जे कमी बॉल मध्ये जास्त धावा. देवता या जवळ असे पाप नासे दरोशने. जर सद्गुरू संत बाळूमामांच्या भक्तीनं पाप जातात तर येऊ द्या बरं सगळ्याच्या हातावर एकदा. सर्वजण एक साथ. मी आतापर्यंत तुम्हाला त्रास दिला नाही. द्या बाळू मामा वैदव 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 जान मेल्या गेल्या वैदव 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 बाळू मामा वैदव 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 जान मेल्या गेल्या वैदव वैदव वैदव. रुद्राचा अवतार राहतो जगात्मा. हे रुद्राचा अवतार
सांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो सांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो पुरात मामाच्या भक्त नाचतो पुरात मामाच्या दारात भक्त नाचतो सांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो सांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो आत्मा पुरात उदिता भट्टा सोन्यावानी मामाचा दरबार सोन्यावानी मामाचा दरबार सोन्यावानी मामाचा दरबार मामाचा सोन्यावानी मामाचा दरबार आत्मापुरात उधळणी सोन्यावानी मामाचा दरबार मामाचा सोन्यावानी मामाचा दरबार बाळू मामाचा सोन्यावानी मामाचा दरबार सोन्यावानी मामाचा दरबार सोन्यावानी मामाचा दरबार गुलाबी गुलाबी मामाचा फेटा 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 हाती काठी घोंगडी पाठी हाती काठी घोंगडी पाठी धनगरा मोठा धनगरा मोठा धनगरा मोठा हे बाळू मामा हे गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा आत्मापुरला जायाची हौस मला रागाची ओढ पाहिल्या वगड आत्मापुरला जायाची हौस मला रागाची ओढ पाहिल्या वगड जायाची हौस मला रायाची ओढ ओढ पाहिल्या वगड आत्मापुरला जायाची हौस मला रायाची आत्मापूरला जाईन आत्मापूरला गेल्यावर काय काय करायचं तेवढं सांगतो थांबतो हातवर पकवास जरा हळू आत्मापूरला का जावं एक काळ असा आहे सगळ्याचे थोडे थोडे आवाज कमी आत्मापूरला जाताना समोर बसणाऱ्या एका माऊलीची अवस्था सांगतो आणि थांबतो हे पुढे बसलेली माऊली आहे ना तिला काय वाटतं ऐका राजेंद्र दादा बाळताना 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 येऊनी आले घरी पेरणी या वावरी बाळताना 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 निघून आले घरी पेरणी त्या वावरी मन मारते मन मारते मन मारते मन मारते मन मारते तन काढते मन मारते तन काढते मन मारते तन काढते मन मारते तन काढते ती बाई तिथं गेली आत्मापुरात आणि आत्मापुरात काय घडलं आहे का ती बाई आत्मापुरात गेली आणि काय घडलं आहे का आत्मापूरला जायाची हौस मला रानात आत्मापूरला जायाची हौस मला राण्याची ओढ पाहिल्या घड आत्मापूरला जाईन भंडारा लावीन समाधीचं दिन लई माझ्या कपाळाला
मामाच लेन लेन माझ्या कपाला आज मापुरला जाया गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा पांढरा बाळ मामाची पेटा पांढरा बाळ मामाची पेटा सुन्याच्या रानात हा बोराटे महाराज पॅटर्न विठोबा विठोबा